उदगीर शहरातील जळकोट रोडवर 10 मे रोजी शुक्रवारी रात्री 9:30 वाजता पिकअप टेम्पोने 2 दुचाकी स्वारांना उडवले। या अपघातात एक जण ठार तर एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे। सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जळकोट रोडवर आडे बिल्डिंगच्या समोर पिकअप टेम्पो क्रमांक MH47E 1473 च्या चालकाने दुचाकी क्रमांक MH12HK 3944 आणि MH12DX 1779 या दोन दुचाकीला जोराची धडक दिली। यात MH12HK 3944 क्रमांकाच्या दुचाकीवरील युवक ओमकार रमेश मोरे वय वर्ष 21 राहणार म्हाडा जळकोट रोड उदगीर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघात इतका भीषण होता की पिकअप टेम्पो चालकाने दुचाकीला 100 मीटर रस्त्याच्या कडेला फरफटत नेले। यात ओमकार रमेश मोरे हे गंभीर जखमी झाले होते। त्यांना लातूर येथे नेत असताना त्यांचा वाटेतच रात्री 12 वाजता मृत्यू झाला, तर एका जखमीवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। जळकोट रोड उदगीर येथे आडे बिल्डिंगच्या समोर एक पिकअपनं टू व्हीलरवाला उडवून एक भयंकर ॲक्सिडेंट आज यावेळी सत्ता झालेला आहे। या पहिले उदगीरमध्ये शिवाजी कॉलेजमध्ये एक मोठी मीटिंग झाली होती। त्यामध्ये माननीय लातूर जिल्ह्याचे SP साहेब, मुंडे साहेब, BNCचे अधिकारी, MSABचे अधिकारी, नगर परिषद CO आणि तहसीलदार साहेब, SDO साहेब आणि मंत्री महोदय या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग झाली होती। त्या उदगीरच्या ट्रॅफिकबद्दल जे काही चर्चा आहे, जे काही मांडायचं आहे प्रश्न, त्यांनी आपले प्रश्न मांडले। त्यावेळेस मी असा प्रश्न मांडला होता की जळकोट रोड ह्या मृत्यूचं कारण बनत आहे, इथं घातक होत आहे। दर महिन्याला कमीत कमी 2 ते 3 ॲक्सिडेंट कंपल्सरी इथं होत आहेत। मी वारंवार विनंती केली CO साहेबांना की या रोडवर कमीत कमी डिवायडर किंवा गतिरोधकची अत्यंत गरज आहे। कारण ॲक्सिडेंट होण्याचं कारण आहे की इथं ब्रेकर नाही, डिवायडर नाही आणि एकदम स्पीडनं गाड्या येत आहे। काही लोक दारू पिऊन गाडी चालवत आहे, निष्पाप लोकांचा बळी होत आहे। तर माझी वारंवार नगर परिषद उदगीर व BNC यांच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे, आत्ता तर जागी व्हा, कमीत कमी इथं डिवायडर किंवा ब्रेकरचा आपण नियोजन करावा। गाव माझा न्यूजसाठी सुधाकर नाईक, उदगीर, लातूर।